वळूया पुढच्या बातमीकडे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नवी मुंबईत दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी महायुतीच्या आमदारांसोबत स्नेहभोजनासह बैठक देखील होणार आहे। यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने पंतप्रधान मोदी हे आज आमदारांना कानमंत्र देणार आहेत। तर दुसरीकडे मोदींच्या हस्ते INS सुरत, INS निलगिरी या युद्धनौकांचं आणि INS वाघशीर या पाणबुडीचं सकाळी 10:30 वाजता जलावतरण केलं जाणार आहे। आमदारांची बैठक झाल्यावर दुपारी 3:30 वाजता नवी मुंबईतील खारघर इथं इस्कॉन मंदिराचं उद्घाटन सुद्धा पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते होणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत आज महायुती रणशिंग फुंकणार आहे। पंतप्रधान मोदींचा आजचा मुंबई नवी मुंबईचा दौरा नेमका कसा असणार आहे आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून। सकाळी 10 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुंबईत येतील। त्यांचं मुंबईत आगमन होईल। सकाळी 10:30 वाजता 2 युद्धनौका आणि एका पाणबुडीचा लोकार्पण सोहळा होईल। INS सुरत, INS निलगिरी, INS वाघशीरचं जलावतरण होईल। दुपारी 1 वाजता महायुतीच्या आमदारांसोबत बैठक होईल। स्नेहभोजनाचा कार्यक्रम सुद्धा पार पडेल। दुपारी 3:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवी मुंबईत असतील। नवी मुंबईच्या खारघरमध्ये इस्कॉन मंदिराचं उद्घाटन हे पंतप्रधानांच्या हस्ते केलं जाईल। दुपारी 4:30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुन्हा दिल्लीकडे रवाना होतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या 3 युद्धनौकांचं लोकार्पण करणार आहेत त्या युद्धनौकांची वैशिष्ट्ये नेमकी काय आहेत आपण ती वैशिष्ट्ये सुद्धा पाहूया। माझगाव डॉक इथं ही युद्धनौका तयार करण्यात आली। INS सुरतची वैशिष्ट्ये आपण पाहतोय। 7400 टन इतकं वजन आणि 164 मीटर लांब अशी ही युद्धनौका आहे। INS सुरत ही स्टेल्थ गाइडेड विनाशक क्षेपणास्त्र तर विशाखापट्टणम क्लास डिस्ट्रॉयर श्रेणीतील 4थं आणि शेवटचं हे जहाज आहे। पृष्ठभागावर हल्ला करणारी मिसाईल व्हर्टिकल लॉन्चर ठेवण्यात आले। आधुनिक सर्व्हेलन्स रडार लावण्यात आलेले। शत्रूच्या पाणबुड्या नष्ट करण्यासाठी रॉकेट लॉन्चर आणि टॉर्पेडो लॉन्चरही यामध्ये असेल। निलगिरी ही प्रोजेक्ट 17A अंतर्गत तयार होणारी पहिली युद्धनौका आहे। INS निलगिरीची वैशिष्ट्ये सुद्धा पाहतोय आपण। 75% उपकरणं स्वदेशी कंपन्यांकडून घेतलेली आहेत। सुमारे 6600 टन वजन आणि ताशी 30 किलोमीटर वेगानं INS निलगिरी युद्धनौका धावू शकते। एअर डिफेन्स गन, बराक 8 लॉंग रेंज सप्रेस टू एअर मिसाईल, ब्रह्मोस वरुणास्त्र रॉकेट लॉन्चरनं ही INS निलगिरी ही युद्धनौका परिपूर्ण असेल। 2 हेलिकॉप्टर सहजरित्या उतरू शकतात इतकी जागा, इतक्या मोठ्या व्याप हा या INSचा असणार आहे। INS निलगिरीचा। INS वाघशीरची नेमकी काय वैशिष्ट्ये आहेत तर पाणी आणि जमीन दोन्हीवर हिचा वापर होऊ शकतो। एकाच वेळी 18 टॉर्पेडो ठेवण्याची क्षमता ही आहे। शत्रूची नजर चुकवून टॉर्पेडो आणि अँटी शिप मिसाईलद्वारे शत्रूवर अचूक निशाणा साधता येईल। 221 फूट लांब आणि 40 फूट उंच अशी ही INS वाघशीर असणार। प्रोजेक्ट 75 अंतर्गत 6वी तर स्कॉर्पियन क्लासची शेवटची पाणबुडी म्हणजे INS वाघशीर।